रेडी स्टार्ट. सादर. भारत सरकारने सुचविल्याप्रमाणे जपानी अवजारांच्या सहाय्याने तांदळाच्या लागवडीच्या यंत्रीकरणाची योजना कार्यान्वित करण्यासाठी खोपोलीच्या कृषी संशोधन केंद्राची निवड करण्यात यावी असे कृषी संचालकांनी प्रस्तावित केले आहे. ही योजना जपान सरकारच्या सहकार्याने अंमलात आणावयाची आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. परिच्छेद 1. अशा प्रकारच्या लागवडीचा प्रयोग करण्यासाठी पाटबंधाऱ्यांच्या सोयी असलेले 10 ते 25 एकरांचे क्षेत्र वेगळे ठेवण्यात येईल आणि जपान सरकारकडून जास्तीत जास्त 5 कनिष्ठ तंत्रज्ञ उसनवारीने मागवून तेथे प्रयोगात्मक शेती करण्यात येईल. परिच्छेद नंबर 2. जपानी प्राधिकाऱ्यांना हे कृषी क्षेत्र त्यावरील इमारती वगळून भाडेपट्ट्याच्या अटीवर देण्यात येईल. परिच्छेद नंबर 3. जपानी शेतकरी सर्वसाधारणपणे शेतीची जी अवजारे वापरतो अशा संपूर्ण अवजारांचा संच जपान सरकारकडून या कृषी क्षेत्राला पुरविण्यात येईल आणि त्या अवजारांचा प्रत्यक्ष वापर करून जपानी तंत्रज्ञ तांदळाचे उत्पादन वाढवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवतील. परिच्छेद नंबर 4. जपानी अवजारे व त्यांच्या पद्धती यांचा वापर केल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता दिसून आल्यानंतर काही भारतीय शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल आणि त्यांना सुधारलेल्या अवजारांचा एक संच विनामूल्य देण्यात येईल. विजेची अवजारे कृषी क्षेत्रामध्येच एकत्र ठेवण्यात येतील आणि निवडक शेतकऱ्यांना ती भाड्याने वापरण्यासाठी उपलब्ध होतील. परिच्छेद नंबर 5. कृषी क्षेत्रावरील प्रात्यक्षिकाच्या वेळी निवडक शेतकऱ्यांना अशा अवजारांचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. परिच्छेद नंबर 6. या योजनेच्या यशस्वीतेच्या आधारावर ग्राम आदर्श ग्राम होण्याच्या दृष्टीने ही योजना काही वर्षानंतर बहुतेक सर्व गावांना लागू करण्यात येईल.